नमस्कार, मी धनश्री. आज आहे हरतालिका. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्रत्येकाकडे हे व्रत करण्याची काही पद्धत वेगळी असते. माझी पहिल्यापासून जी ही व्रत करण्याची पद्धत आहे ती आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. काही चुकत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये मला सांगा. या व्रताचं सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आज उपवास करायचा असतो आणि या व्रताला कुठलीच गोष्ट अशी खायची नसती जी आगेवर शिजवलेली आहे आणि मिठाची आणि तिखटाची आहे. म्हणजेच काय तर आज फक्त फलाहार करूनच हे व्रत करायचं असतं आणि हे व्रत रात्री सोडायचं नसतं. ते दुसऱ्या दिवशी सकाळी काकडी खाऊन सोडायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही काहीही खाल्लं तरी चालतं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझ्या हरतालिका व्रताची पूजा. आता ही पूजा मी कशी करते हे तुमच्याशी मी आज शेअर करणारच आहे. तर चला तर मग मी माझ्या या व्रताची पूजा कशी करते हे बघूया. व्रत म्हटले की सगळ्यात आधी त्याची तयारी करून घ्यायला लागते. हे बघा, मी जे मला लागणार आहे हे सगळं काही व्यवस्थित इथे आणून मांडलेलं आहे. 3 प्रकारचे नॅपकिन्स मी माझ्याजवळ ठेवते. एक देव पुसायला, एक देवाची भांडी आणि हा हात पुसायचा. हरतालिका आणि तिची मैत्रीण, फुलं, तिच्या ओट्या, लागणारी फळं मी आणून ठेवलेली आहे. ही वाळू काल मी छान चाळून धुवून ठेवलेली आहे. हे आहे माझं सोमपात्र, आज लागणाऱ्या पत्री, अभिषेकाचं सामान, पाणी, हे सगळं काही गोष्टी मी अशा व्यवस्थित जवळ आणून ठेवल्या आहेत. मी एकदा पूजेला बसले की मला परत उठावं लागणार नाही आणि माझ्या हाताखाली करायला माझ्या घरामध्ये दुसरं कोणीच नाहीये. सगळ्यात आधी मी माझ्या देवांची पूजा करून घेणार आहे. आता कालच मी माझे देव व्यवस्थित उजळून घेतले. मी दिवा पेटवण्यासाठी लायटरचा उपयोग करते. काडीपेटी नाही यूज करत. मला तुम्ही हसताल, पण खरंच खूप सोपं पडतं. माझ्या नेहमीची पूजा ही मी आता व्यवस्थित केलेली आहे. आता मी माझ्या व्रताच्या पूजेला सुरुवात करेन. कोणत्याही व्रताची पूजा करण्याआधी ही समई किंवा दिवा व्यवस्थित पेटून घ्यायचा असतो. त्यानंतर प्रथम पूज्य गणेशाची पूजा करून घ्या. त्यानंतर तांदळावर मी देवी पार्वती आणि तिच्या मैत्रिणीची स्थापना करून घेतली आहे. त्यांना छान वेणीही घातली आहे आणि त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांची मी ओटी भरून घेणार आहे. मी ओटी आधी यासाठी भरत आहे कारण त्याच्यानंतर पुढे मला पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे, म्हणून मी आधीच त्यांची ओटी भरून घेतेय. आता पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी मी हे सोमपात्र घेतलेलं आहे. हे सोमपात्र खरंच खूप उपयोगी पडतं. तुम्ही माझ्या आधीच्या शॉर्टमध्ये बघितलं असेल की ज्यावेळेस मी रुद्राभिषेक करताना याचा मला किती उपयोग झाला आणि आज पार्थिव शिवलिंग सुद्धा मी याच्यावरच बनवणार आहे. माझ्याकडे समुद्राची वाळू आहे. तुमच्याकडे जर समुद्राची वाळू नसेल तर तुम्ही नदीकाठनं वाळू आणून ती बारीक चाळणीने व्यवस्थित चाळा आणि ती धुवून वाळायला ठेवा. ही वाळू थोडीशीच ओली असताना तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवायला घ्या. जर तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही मातीचं देखील शिवपिंड बनवू शकता. आज पार्थिव शिवलिंगाचाच मान असतो पूजेचा. प्लीज तुम्ही तुमच्या रेडीमेड घरामध्ये ऑलरेडी चांदीचे कशाचेही शिवलिंग असतील त्याची पूजा करू नका, कारण आज माता गौरीने शिवशंकरांना मिळवण्यासाठी ही पार्थिव शिवलिंगाचीच पूजा केलेली होती. आता माझे पार्थिव शिवपिंड तयार आहे. या पार्थिव शिवलिंगाला आता मी त्रिपुंड काढून घेणार आहे. माझ्याकडे अशी पेस्ट सारखं भस्म आहे जे मी ऑनलाईन घेतलंय. मी याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन आणि टूथपिकच्या साह्याने मी असं हळूहळू त्रिपुंड काढतीये. हे आहेत ते भस्म आणि चंदन. पहा किती सुंदर त्रिपुंड काढता आलं मला यांनी. आता देवांना वस्त्र वाहून घेऊया. रेडीमेड बाजारामध्ये हळदी आणि कुंकू लावलेले वस्त्र आणू नका. महादेवांना हळदी आणि कुंकू नाही चालत. त्यामुळे भस्म आणि चंदन मी आता या वस्त्रांना लावून घेणार आहे. असं हे छानसं वस्त्र मी देवाला वाहिलं. देवांना गोकर्ण फार आवडतं, त्यामुळे मी आज स्पेशली देवांना गोकर्ण आणि पांढरं फूल वाहणार आहे. त्यानंतर आता देवांचा अभिषेक करून घेऊया. पार्थिव शिवलिंग हे वाळूच्या साह्याने बनवल्यामुळे त्याचा अभिषेक करता येत नाही, म्हणून फुलाच्या साह्याने पाणी, पंचामृत, चंदन, गुलाबजल आणि अत्तर याने देवांचा अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक झाला की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रीपूजन. 5 वेगवेगळ्या झाडांची 5-5 पाने मी घेतलेली आहेत. मी ही सर्व पानं एकदमच या शिवलिंगावर वाहत नाही,
कारण शिवलिंग कधी कधी भंगून जाते. त्यामुळं असं पान वाहून हे बाजूला ठेवून द्यायचं. आणि हे पान ठेवताना प्रत्येक वेळी उमापते भ्यो नमः असं म्हणायचं. आज ओम नमः शिवाय फक्त म्हणायचं नाही, कारण आज शंकर पार्वतीची पूजा केली जाते. पत्रीपूजन झाल्यानंतर हरतालिका व्रताची कथा ही वाचायची किंवा ऐकायची असते. माझ्याकडे पुस्तक नसल्यामुळं मी मोबाईलमध्येच ही कथा ऐकली. हरतालिकेची कथा ऐकल्यानंतर आता आपण गणेशांची, महादेवांची आणि पार्वतीची आरती म्हणून घेऊया. खूप जण हरतालिकेच्या पुस्तकातली हरतालिकेची आरती म्हणतात, पण माझ्याकडे पुस्तक नसल्यामुळे मी आपल्या नेहमीच्याच आरत्या म्हणणार आहे. गणपतीची, महादेवांची आणि त्यानंतर देवीची आरती घेतली. त्यानंतर फळांचा नैवेद्य देवांना अर्पण केला. अशी सुंदर व्रताची माझी पूजा झालेली आहे. खूप छान वाटतं जेव्हा आपण घरामध्ये अशी पूजा करतो. आशा करते तुम्हाला माझ्या या व्रताची पूजा खूप आवडली असेल. काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर मला नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम माझ्यावर असेच राहू द्या. ओम नमः शिवाय.